वाजेगांव में अपने ही शोहर को जान से मारने की कोशिश का एक शर्मनाक वाकया रोनुमा हुआ है। 28 बरस के भीमराव गौतम कारले को घर में अकेला पाकर उनकी ही बीवी ने अपने रिश्तेदारों के साथ मिलकर जान से मारने की कोशिश की। लाइट के वायर से फांसी देने पर भीमराव कारले बेहोश हो गए। मुलजिमीन ने इसे मुर्दा समझकर राह फरार इख्तियार की, लेकिन कुछ देर बाद भीमराव के रिश्तेदारों ने भीमराव को इस हालत में देखकर सरकारी अस्पताल पहुंचाया, जहां भीमराव को बचा लिया गया। भीमराव और उनके रिश्तेदारों ने अब भीमराव के ससुराली रिश्तेदारों पर जानलेवा हमले का इल्जाम लगाया है। इस मामले में नांदेड़ ग्रामीण पुलिस स्टेशन में एफआईआर भी दर्ज कर ली गई है। पुलिस ने दफा 307, 504, 323, 452 और 34 के तहत मुकदमा दर्ज कर लिया है। मामले की जांच एपीआई आर सांगड़े कर रहे हैं। माझं नाव भीमराव आहे। मी वाजेगावला राहतो। माझ्या मेवण्यानं आणि चुलत सासऱ्यानं, चुलत मेवणा चुलत सासरा, माझी बायकोनं थोडं कुरबूर झालं तर ते बायकोनं काय केली, थोडं एक थापड मारल्यानं तिनं तिच्या सासरा माझ्या फोनवरून तिच्या चुलत्याला मेवण्याला फोन लावून बोलून घेतल्यानं त्यानं मला बोलणं दूरची गोष्ट झाली, आधी येऊन मारणं चालू केले। मारले, मग नंतर तिथं वायर होते, वायरानं फाशी देऊन मारून फेकून पळून गेले। ते तिचा चुलता एक आणि तिचा भाऊ आणि तिची माय बी होती। माय बाहेर होती, ओरडू लागली होती तिची माय। तुमच्या घरात किती लोक होते? माझ्या घरात माझी वहिनी एकटीच होती फक्त। आणि ते काय आणलं होतं, म्हणजे हत्यार काय आणले होते, काय नाही सर, डायरेक्ट मला येऊन मारणं चालू केले। पाठीत ते हातानं याच्यानं मारणं चालू केले। मारून मग आखरला ते फाशी दिली। तिनं म्हणली यानं मेल्यानंच मी सुखानं राहतो म्हणली। कारण भांडण सर हेच होतं की तिनं तिच्या आजी वारली, मौतीला आम्ही, माझी आई, मी आणि तिने माझी पत्नी तिघंजण जाऊन आल्याच्यानंतर तिनं म्हणली माझ्या माहेरी मला जायचं आहे। मी म्हणलो कोर्टातून तुला आणलेलं आहे, माहेरी आता अजून घडी माहेरी जायची काय गरज आहे, तुम्ही काही करा, मला माहेरी जायचं आहे म्हणली। आता मी तुम्ही म्हणलं तर बी थांबणार आणि काही केलं तर बी थांबणार म्हणली। आता तिनं माहेरी आहे। मोबाईलमध्ये सबूत होतं, ते मोबाईल त्याने घेऊन घेतले। मोबाईल बी घेऊन गेले। तिच्या चुलत्याच्या खिलाफ तिनं स्वतः म्हणलेले बयान होते, ते मोबाईल त्याने गायब केले। नाही सर, असं मी उभं टाकून होतं, मला पकडले आणि मागून फाशी दिली सर। नाही मला माहीत नाही सर, मला मग होश नाही, काही नाही सर। इन्साफ म्हणजे न्याय पाहिजे आपल्याला की यानं असं आपल्या संघटना केली, दुसरं काही नाही। न्याय भेटाय पाहिजे। आणि सर आम्हाला त्याच्याकडून धोका आहे जीवाला, पुऱ्या परिवाराला। आम्हाला खाली एवढं आहे, पोलीस प्रशासनानं आम्हाला सपोर्ट करावं। लग्न कधी झालं तेवढं तर मला माहिती नाही, मात्र मी कसं आहे, माझ्या छातीत दुखू लागलं म्हणून मी माझी पत्नी दवाखान्याला गेलत्या आणि माझा मोठा मुलगा सोबत होता, तर ते ॲटो स्टॉपपर्यंत आला आणि तिथून मग त्याच्या कामाला ती गेला आणि आम्ही आमच्या ॲटोत बसून दवाखान्याला जावं लागल्या। तर दवाखान्याला जाता माझ्याजवळ जी गोळी होती आणि ते दमा पंप होता, ते मी गोळी खाली आपल्या हार्टची, थोडा आधार आला मला आणि पंप घेतला मी। ते पंप थोडा ओढल्याच्या बाद थोडं मला बरं वाटलं। मग वाटल्याच्या बाद मग तिथं जाऊन बघतो दवाखाना बंद होता। मग तिथून मग मी काय केलो, माझ्या नातेवाईक म्हणजे भावाकडे गेलो मी, उत्तम कारलेच्या इथं। तिथं चाय पाणी केली, तिथं बसल्या, तिथं त्याला बोलल्या आणि आल्या घरला आल्या। तर सुनबाई म्हणती, मोठी सुनबाई, की ते सुजाता आणि तिचा चुलता तिचा भाऊ ते घरी आलते, ते काय झालं काय नाही ते पहा। तिने गेली निघून। मी म्हणलो काय झालं काय, ते पहा म्हणली अण्णाला। तर म्हणली बघता तर काय त्याची आई जाऊन पाहते तर ते एकही बोलणार आणि दोनही बोलणार ते। मग तसंच त्याला उचललं घाई। मी गेलो ॲटो आणायला, ॲटो आणलो, त्याला ॲटोमध्ये बसवलं, सरळ सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेल्या। बस त्याला फक्त आम्हाला वाचवायचं पडलं। आता हे आम्हाला न्याय मिळावा सरकारकडून, ही एवढी विनंती आमची।